सोलापुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। एकतर्फी प्रेमातून संतापलेल्या युवकानं आपल्या प्रेयसीच्या पतीची धारदार कोयत्यानं निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। अक्कलकोट रोड MIDC परिसरात ही थरारक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरातील एका कंपनीसमोर रात्री 10:15च्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेत अवघ्या 20 वर्षाचा सिद्धाराम कैलास कटप या रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय। सिद्धारामवर धारदार कोयत्यानं वार करून त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय संतोष महादेव पाटील याला अटक केली आहे। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संतोष आणि सिद्धाराम हे दोघेही एकाच परिसरात वास्तव्यास होते। परिसरातील एका तरुणीवर संतोषचे एकतर्फी प्रेम होते। त्याने त्या तरुणीला प्रेमाची कबुली देत प्रपोज केलं होतं, मात्र संबंधित तरुणीनं त्याला स्पष्ट नकार दिला होता। त्यानंतर 20 एप्रिल रोजी त्या तरुणीचा विवाह सिद्धाराम कटप याच्यासोबत झाला। या लग्नानंतर संतोषच्या मनात सिद्धारामबद्दल राग निर्माण झाला। ही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। याच रागातून संतोषनं सिद्धारामला फोन करून भेटण्यासाठी बोलावलं। दोघांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला। हा वाद इतका वाढला की संतोषनं सोबत आणलेल्या धारदार कोयत्यानं सिद्धारामवर हल्ला चढवला। संतोषनं सिद्धारामवर एकापाठोपाठ एक अनेक वार केल्यानं तो गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी आरोपी संतोष पाटील याला ताब्यात घेत अटक केली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकतर्फी प्रेम, नकार आणि त्यातून निर्माण झालेला राग अखेर एका निष्पाप तरुणाच्या जीवावर बेतला। सोलापुरातील या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून MIDC पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।